जय भीम गाईस. तर माझ्या मेन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग खूप छान आहे कारण आज आहे आमच्या घरी लग्न. सो मी पार्लरला गेली, ती छान अशी तयार होऊन आली. कमेंटमध्ये सांगा कशी दिसते. त्याच्यानंतर मी नवरीकडे गेली आणि हा आहे पूर्ण छान असं नवरीचा लुक तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आमची नवरीबाई कशी दिसते. त्याच्यानंतर मी म्हटलं चला मग तुमचा पण व्हिडिओ घेते. मग व्हिडिओ झाल्यानंतर आहे ना, त्याच्यानंतर माझा पण एक दोन व्हिडिओ शूट केले. तर मी कसे दिसते, माझा फुल लुक कसा आहे त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि मी गजरेही लावलेले आहेत, सो कसे दिसतात ते पण नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही हॉलच्या तिकडं गेलो डेकोरेशन वगैरे बघायला, जिथं मंडप होता ना तिथं. सो डेकोरेशन वगैरे बघून आलो. मी चालले होते आणि मस्त असं बाहेरून शूट घ्यायचं होतं कारण नाही ना तिथं छान अशी रांगोळी काढलेली आणि लग्नासाठी ना भंते बोलवले, त्यांचं स्वागत होतं. आणि इथं बघा ही मोले तुम्हाला हाय करते. सो इथं ना आमचे काका म्हणत होते मला पण व्हिडिओमध्ये घ्या, आहेर देतोय म्हणून. आणि इथं बघू शकता किती गर्दी आहे लग्नासाठी, किती गर्दी होती. आणि इथं छान अशी त्यांची विधी वगैरे चालू होती. आणि त्याच्यानंतर आहे ना तिथं लग्नाची विधी वगैरे चालू होती. छानपैकी विधी वगैरे झाल्यानंतर आहे का नाही त्यांच्यात हार वगैरे घातले. छान असे सगळ्यांनी फुलांचा वर्षाव केला त्यांच्यावरती. आणि तिथनं नंतर आम्हाला फोटोज व्हिडिओ काढायचे होते. मग सनम, मी आणि विशाल भैया आम्ही तिघंजण फोटो काढत होते. आणि ते म्हणत होते अगं मला पण घे म्हणून घेतलं होतं. छान असं जेवायला केलं होतं आणि एवढे जास्त परीनं गुलाबजामुन घेतलेले. सो इथं बघा दुसरा सेकंड लुक आहे, साऊथ इंडियन लुक होता. छान असे गजरे वगैरे लावले आणि त्याच्यानंतर इथं फोटोशूट चालू होतं दाजीचं वगैरे सगळे. परत आम्ही गेलो फोटो काढायला सगळेजण. मस्तपैकी मी मम्मीसोबत फोटो काढले आणि नवरा नवरीला जेवायला बसवलं होतं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही दाजीचा बूट चोरलेला, त्यामुळे 500 रुपये भेटलेले आम्हाला सगळ्याच जण येतं. आणि त्याच्यानंतर आहे ना मी मुंबईला जाणार होते तिच्यासोबत. सो मुंबईचा सेकंड ब्लॉग उद्या येणार आहे. चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय, भेटू परत.